नमस्कार मित्रांनो, मी एन एस पोद्दार आपल्या सर्वांचं आपल्या या क्लासमध्ये स्वागत करतोय. आणि आज आपण बघणार आहोत लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच लॅपलासचा रूल हा डेरिव्हेटिव्हवर कसा अप्लाय केला जातो आणि त्याची एक्झाम्पल्स कशी आपल्याला सिम्प्लिफाय करायचे हे आपल्याला या ठिकाणी आज बघायचं. हे बघत असताना लॅपलासचे जे काही रूल्स आहेत ते रूल्स आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. इफ लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एस असा असेल तर लॅपलास ऑफ nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू हा जनरल फॉर्म्युला आहे, ज्यामध्ये तुम्हाला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. हा फॉर्म्युला वापरत असताना बघा एचचे जे काय पॉवर्स आहेत ती n स्टार्ट झालेत आणि ते स्टार्ट आपण एक एक कमी कमी करत लास्टला किती आले 0 झाले. म्हणजे एस रेस टू एन, एस रेस टू एन मायनस वन, एस रेस टू एन मायनस टू असं करत एस रेस टू वन, एस रेस टू 0 असं तयार झालं. त्याच्यानंतर कॅपिटल एफ ऑफ एस हा सुरुवातीला वापरला जातो. त्याच्यानंतर एफ ऑफ झिरो, स्मॉल एफ ऑफ झिरो, त्याच्यानंतर एफ डॅश ऑफ झिरो म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं करत एक एक डेरिव्हेटिव्ह वाढत वाढत आपण n मायनस वन तर डेरिव्हेटिव्ह पर्यंत पुढे पास आउट होत जाणार आहे. हा जनरल फॉर्म्युला आहे. या जनरल फॉर्म्युल्याचा वापर करून आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी हा फॉर्म्युला वापरू शकतो. लॅपलास ऑफ एफ डॅश ऑफ टी इज इक्वल टू एस इंटू एफ ऑफ एस मायनस एफ ऑफ झिरो. ओके. त्याच्यानंतर लॅपलास ऑफ डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू एस इंटू एक्स बार मायनस एक्स इंटू एक्स ऑफ झिरो. म्हणजेच काय एक्सची व्हॅल्यू ही झिरो असताना किती असते हे म्हणजेच काय एक्स ऑफ झिरो. तर डी एक्स बाय डी टी म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह आहे. जसे या ठिकाणी एफ ऑफ एस त्याचे आन्सर आले तसंच डी एक्स बाय डी टी ज्यावेळी डेरिव्हेटिव्ह काढलं जातं त्यावेळी त्याला आपण काय म्हणलं जातं एक्स बार असं म्हणतो. म्हणजे लॅपलास ऑफ एक्स हा काय येतो एक्स बार असा आपण कन्सिडर करायचा आहे. इथनं पुढे लक्षात ठेवा एस टी सोडून जर कोणताही नंबर आला किंवा कोणताही व्हेरिएबल आला तर त्याला आपण काय करायचं बार फक्त जोडायचं. काही एक्झाम्पलला वायची टर्म दिली असेल तर तुम्ही वाय बार यूज करा. काही एक्झाम्पलला एक्स दिला असेल तर एक्स बारची टर्म तुम्ही यूज करू शकता. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी एस इंटू एक्स बार मायनस एक्स ऑफ झिरो या पद्धतीने तुम्ही ते मांडू शकता. तसंच डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी लॅपलास ऑफ डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअरला बघा एस रेस टू टू इंटू एक्स बार मायनस एस इंटू एक्स ऑफ झिरो मायनस एक्स डॅश ऑफ झिरो या पद्धतीने तुम्ही तो फॉर्म्युला मांडू शकता. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे लॅपलास हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला कसा सिम्प्लिफाय केला जातो ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आपण एक्झाम्पल बघूया. सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन युझिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म. त्याच्यामध्ये बघा सोल्युशन सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन युझिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म. त्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल विचारले डी वाय बाय डी टी प्लस 2y इज इक्वल टू ई रेस टू मायनस टी गिवन दॅट वाय ऑफ झिरो इज इक्वल टू झिरो. वायची किंमत झिरो एक्सची किंमत एसची किंमत झिरो असताना किंवा टीची किंमत झिरो असताना वायची किंमत इथे येते 2 येते. आता लक्षात घ्या की डी वाय बाय डी टी दिले आपण फॉर्म्युला बघत असताना डी एक्स बाय डी टी मध्ये घेतलाय त्यामुळे लक्षात घ्या सगळं तुम्हाला वाय मध्ये लिहायचं आहे. आता लिहित असताना बघा हे एक्झाम्पल जरी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असताना दिसलं असलं तरी सुद्धा आपण लॅपलासचा वापर करून हे एक्झाम्पल सोडवायला सांगितलं. म्हणून लिनियर डिफरन्शियल जे इक्वेशन आहे ते घ्या. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बघा मी सांगतो ती स्टेप लक्षात ठेवा. तिथे तुम्ही पहिल्यांदा लॅपलास अप्लाय करायचं. लॅपलास अप्लाय करून आलेल्या उत्तराला परत लॅपलास इन्व्हर्स अप्लाय करायचं. म्हणजे लॅपलास आणि लॅपलास इन्व्हर्स एकमेकांना काय होतील कॅन्सल होतील आणि आपल्याला आपलं सोल्युशन मिळेल. मग बघा टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड्स दोन्ही साईडला लॅपलास ट्रान्सफॉर्म घ्या. दोन्ही साईडला लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतले तर लॅपलास ऑफ डी वाय बाय डी टी लक्षात येते बघा लॅपलास ऑफ डी वाय बाय डी टी प्लस 2y इज इक्वल टू लॅपलास ऑफ ई रेस टू मायनस टी. आता लॅपलास ऑफ डी वाय बाय डी टी प्लस 2y इज इक्वल टू याच्यावर अप्लाय करत असताना प्लस आहे म्हणून दोघांना लॅपलास सेपरेट करता येतो. दोघांना लॅपलास सेपरेट केला एल इंटू डी वाय बाय डी टी प्लस एल इंटू 2y लॅपलास ऑफ 2y इज इक्वल टू लॅपलास ऑफ ई रेस टू मायनस टी. आता बघा मगाशी आपण डी वाय बाय डी टी म्हणजे डी एक्स बाय डी टीचा फॉर्म्युला बघितला होता. हा फॉर्म्युलामध्ये एस इंटू एक्स बार मायनस एक्स ऑफ झिरो तसं इथं एक्स इंटू वाय बार मायनस वाय ऑफ झिरो फॉर्म्युला यूज करावा लागेल. म्हणजे तो फॉर्म्युला आपण यामध्ये यूज केला तर एस इंटू वाय बार मायनस वाय ऑफ झिरो या ठिकाणी याचं उत्तर आलं. 2ला बाहेर काढल्यानंतर लॅपलास ऑफ वाय हा वाय बार आपण कन्सिडर करायचं आपण मगाशी ठरवलं होतं आणि लॅपलास ऑफ ई रेस टू मायनस टीचं आन्सर काय येतं आपण लॅपलासमध्ये बघितलं 1 अपॉन एस प्लस 1 येतं. आता लक्षात घ्या की वाय ऑफ झिरोची व्हॅल्यू तुम्हाला किती दिली 2 दिली. म्हणजे टीची व्हॅल्यू 0 असताना वायची व्हॅल्यू 0 घ्या. म्हणजे याची व्हॅल्यू किती घ्यायची तुम्हाला 2 घ्यायची. याची व्हॅल्यू जर 2 घेतली तर त्याच्यामध्ये डिफरन्स काय होतं बघा युझिंग इनिशियल कंडिशन वाय ऑफ 0 इक्वल टू 2 दॅट इज टी इक्वल टू 0 अँड वाय इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केल्यानंतर
यस ऑफ वाय बार मायनस 2 प्लस 2 इंटू वाय बार इज इक्वल टू 1 अपॉन यस प्लस 1. आता लक्षात घ्या की तुम्हाला आता फक्त वाय बारची इक्वेशन तयार करायचं आहे. आपण काय केलं, पहिल्यांदा या इक्वेशनमध्ये वाय बार तयार केला. आता वाय बार इज इक्वल टू असं इक्वेशन तयार करायचं. मात्र याच्यामध्ये वाय बारच्या टर्म्स किती आहेत, 2 आहेत, म्हणून वाय बारची टर्म कॉमन काढूया. या 2 टर्ममधून तुम्ही वाय बारची किंमत कॉमन काढू शकता. कुठल्या 2 टर्ममधून बघा, या 2 टर्ममधून तुम्ही वाय बारच्या किमती कॉमन काढू शकता. आता हे कॉमन काढत असताना कसं कॉमन काढतो आपण हे सर्वांना माहीत आहे. ही टर्म जर कॉमन काढली इथून आणि ही टर्म इथून कॉमन काढली तर या ठिकाणी काय होतं, यस प्लस 2ची टर्म तयार होते. म्हणजेच यस प्लस 2 इंटू वाय बार मायनस 2 हा आहे त्याचा खाली घेतला इज इक्वल टू 1 अपॉन यस प्लस 1 आलं. आता लक्षात घ्या की हा जो -2 आहे तो ह्या साईडला ट्रान्सफर करा. -2 ह्या साईडला आल्यामुळं काय झालं, +2 झालं. याच्यामध्ये करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 1 + 2s + 2 का 2ने यसला मल्टिप्लाय केलं 2s, 2ने 1ला मल्टिप्लाय केलं 2 डिवायडेड बाय s + 1 आणि हा 1 + 2 किती होतो, 3 होतो. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळतं, 2s + 3 डिवायडेड बाय s + 1. परंतु वाय बार काढत असताना हा जो s + 2 आहे तो मल्टिप्लिकेशन आहे तो ह्या साईडला जाईल डिव्हिजनला. म्हणजेच आपल्याला वाय बारची टर्म मिळते 2s + 3 डिवायडेड बाय s + 1 इंटू s + 2. म्हणजे मी पहिल्यांदा लॅपलास अप्लाय केला. अप्लाय करून ते एक्झाम्पल वाय बारमध्ये आणलं. वाय बारमध्ये आणल्यानंतर सगळे एक्झाम्पल यसमध्ये कन्वर्ट झालं. मग आता याच्यावर तुम्ही लॅपलास इन्व्हर्स अप्लाय करायचा. आणि लॅपलास इन्व्हर्स आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलंय. याला आपण काय करतो, पार्शल फ्रॅक्शननं एक्झाम्पल हे सिम्प्लिफाय करतो. तेवढ्यासाठी बघा, वाय बारची टर्म घेतली, याच्यामध्ये आधी याला पार्शल फ्रॅक्शन करून घेऊया. 2s + 3 डिवायडेड बाय s + 1 इंटू s + 2 इज इक्वल टू a डिवायडेड बाय s + 1 + b डिवायडेड बाय s + 2. याच्यामध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण हे इक्वेशन तयार करतो. याच्यामध्ये पुटिंग आपण करतो. s + 1 इक्वल टू 0 म्हणजेच s इक्वल टू -1 पुट केलं तर आपल्याला हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर याची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर s + 2 इक्वल टू 0 पुट केल्यामुळं s इज इक्वल टू -2 तुम्हाला पुट करावं लागेल. लक्षात येतं का बघा, इक्वल टू 0 पुट केल्यामुळं टूला ट्रान्सफर केल्यामुळं -2 येतं. ते पुट केल्यामुळं तुम्हाला बीची व्हॅल्यू पण मिळते. अशा पद्धतीने एची व्हॅल्यू मिळाली, बीची व्हॅल्यू मिळाल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन मिळालं. आता तुम्हाला याचा लॅपलास इन्व्हर्स तयार करायचा आहे. मग लॅपलास इन्व्हर्स काढायचा असेल तर याचा पण काढावा लागेल. म्हणून काय करायचं, टेकिंग लॅपलास इन्व्हर्स ऑन बोथ साईड असं केलं. दोन्ही साईडला लॅपलास इन्व्हर्स वापरला आणि त्याच्यातली आता ही राईट हँड साईड आपण सिम्प्लिफाय करत जाऊया. लॅपलास इन्व्हर्स काढत असताना प्लस असेल तर दोन्हीकडे लॅपलास इन्व्हर्स सेपरेट. दोघांना लॅपलास इन्व्हर्स सेपरेट दिला आणि दोघांचं लॅपलास काढत असताना आता लक्षात घ्या, ही टर्म म्हणजेच कुणाची टर्म आहे, वाय बारची टर्म लिहून घेतली. लॅपलास इन्व्हर्स काढत असताना ही टर्म होते e⁻²ची, ही पण टर्म येते e⁻²ची. e⁻² मायनसची टर्म येणार आहे, इथं पण e⁻²-2tची टर्म येणार आहे. म्हणजेच काय लक्षात घ्या, लॅपलास इन्व्हर्स ऑफ वाय बार म्हणजेच वायचा लॅपलास काढल्यामुळं वाय बार तयार झालं आणि वाय बारचा लॅपलास इन्व्हर्स काढल्यामुळं तुम्हाला परत वाय मिळतो, वाय मिळतो. म्हणजे बरोबर व्हाईस वर्सा. वायचं लॅपलास काढल्यामुळं लॅपलास इन्व्हर्स आणि इन्व्हर्सचं लॅपलास इन्व्हर्स काढल्यामुळं वाय अशी टर्म तुम्हाला मिळते. आणि याचं उत्तर येतं e⁻t प्लस e⁻²t विच इज कॉल्ड ॲज रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. याला म्हटलं जातं पर्टिक्युलर सोल्युशन. अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. म्हणजेच काय करायचं, पहिल्यांदा लॅपलास अप्लाय करायचा, एक्स बार किंवा वाय बार काढायचा आणि आलेल्या उत्तरावर परत लॅपलास इन्व्हर्स अप्लाय करून आपण पर्टिक्युलर सोल्युशनला जाऊ शकतो. सिमिलरली आता दुसरं एक्झाम्पल बघा, I/di/dt प्लस Ri इज इक्वल टू व्ही I ऑफ 0 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये हा जो यल वापरला तो यल म्हणजेच काय तुमचा इंडक्टन्स आहे. मात्र इथं जो कॅपिटल यल वापरायचा होता, मात्र लॅपलाससाठी आपण कॅपिटल यल वापरतो म्हणून मी इथं ऑलरेडी स्मॉल यल वापरलेला आहे. एवढं याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. लॅपलास ऑफ di/dt प्लस Ri इज इक्वल टू व्ही. आपण काय करतो, लॅपलास अप्लाय करतोय, दोन्ही साईडला लॅपलास अप्लाय करा. लॅपलास अप्लाय केल्यानंतर लॅपलास दोघांना सेपरेट करता येतो. दोघांना लॅपलास सेपरेट केला. त्याच्यानंतर लॅपलास हा यल कॉमन काढू शकताय, हा आर कॉमन काढू शकताय, कारण की दोन्ही कॉन्स्टंट आहेत. दोन्ही कॉन्स्टंट आहेत म्हणून त्याला आपण कॉमन काढूया. काढत असताना लॅपलास ऑफ एल इंटू लॅपलास ऑफ di/dt प्लस आर इंटू लॅपलास ऑफ आय इज इक्वल टू व्ही सुद्धा कॉन्स्टंट आहे, व्हीला बाहेर काढल्यामुळे आत राहिलं फक्त 1. आता ओळीने लॅपलास काढत असताना di/dt म्हटल्यानंतर याचा लॅपलास आपण मगाशी फॉर्म्युल्यानुसार एस इंटू आय बार मायनस आय ऑफ 0 अशा पद्धतीने लिहितोय. हा यल ऑलरेडी बाहेर आहे तसा आहे. लक्षात ठेवा, हा सगळा याच्या गुणाकारात आहे. ओके, प्लस
आर इंटू आय बार इज इक्वल टू व्ही इंटू 1/s. त्याच्यानंतर आता सिम्प्लिफिकेशन करत असताना बघा याच्यामध्ये पण आयची टर्म आहे, याच्यामध्ये पण आयची टर्म आहे, म्हणून दोघांच्यातनं आपण काय करूया, आयची टर्म काढूया. तत्पूर्वी आय ऑफ झिरोची कंडिशन तुम्हाला 0 दिल्या, याचा अर्थ ही टर्म तुमची काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे ती जर 0 झाली तर या ठिकाणी लॅपलास ऑफ एस इंटू आय बार मायनस 0 प्लस आर इंटू आय बार इज इक्वल टू व्ही अपॉन एस अशी टर्म तयार झाली. व्ही इंटू 1/s म्हणजेच व्ही अपॉन एस. आता यातनं आय बारची टर्म, यातनं आय बारची टर्म कॉमन काढा. या लक्षात ठेवा, ह्या दोन्ही टर्म्स आय बारच्या टर्म्स आहे. आय बारला जर कॉमन काढलं तर आपल्याला मिळतं एल एस प्लस आर इंटू आय बार इज इक्वल टू व्ही अपॉन एस मिळालं. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आय बार इज इक्वल टू व्ही अपॉन एल एस प्लस आर इंटू एस असं मिळालं. याच्यानंतर हे सिम्प्लिफिकेशन करत असताना या दोघांच्यातनं एलची टर्म मी कॉमन काढतो. कॉमन काढत असताना याच्याकडे यल होता म्हणून कॉमन निघाला, मात्र आरकडे यल नाही. यल नसेल त्यावेळेला त्या टर्मनं आपण डिवाइड करतोय म्हणून हे आर अपॉन यल या पद्धतीनं आलं. पाहिजे तर या ठिकाणी एलनं परत आत मल्टिप्लाय करून बघा, ही टर्म परत येते. याच्यानंतर व्ही अपॉन यल म्हणजे हा व्ही आणि हा यल जर बाजूला ठेवला तर एस प्लस आर अपॉन यल या पद्धतीनं आलं इंटू एस. आता हे जे सिम्प्लिफिकेशन आहे हे सिम्प्लिफिकेशन आपण आता करूया. बघा ते या पद्धतीने येईल. टेकिंग लॅपलास इनवर्स ऑन बोथ साइड्स. लॅपलास इनवर्स दोन्ही साईडला अप्लाय केलं. अप्लाय केल्यानंतर असं लक्षात येतं आहे बघा, व्ही अपॉन यल कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर काढला. लॅपलास इनवर्स ऑफ 1/s प्लस आर अपॉन यल इंटू एस. याच्यानंतर सॉल्विंग वी गेट. आता सॉल्विंग म्हणजेच काय की या ठिकाणी हे जे पार्शल फ्रॅक्शन आहे ते पार्शल फ्रॅक्शन मी ह्या ठिकाणी न करता डायरेक्टली या ठिकाणी हे एक्झाम्पल सोडवलं. लक्षात घ्या, तुम्हाला हे पार्शल फ्रॅक्शन करून या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल आणायचं आहे. ओके, ते तुम्ही त्यामध्ये आणल्यानंतर याचं पार्शल फ्रॅक्शन या पद्धतीने येईल. लक्षात घ्या, हा व्ही अपॉन यल आहे तसा आहे इंटू. आता लक्षात घ्या की हे पार्शल फ्रॅक्शन करत असताना यल अपॉन आर हा कॉन्स्टंट मिळतो, तो कॉन्स्टंट यामध्ये आलेला आहे. याच्यानंतर हा यल आणि हा यल एकमेकांना कॅन्सल होईल म्हणजे व्ही अपॉन आर अशी शिल्लक राहील टर्म. लॅपलास इनवर्स ऑफ 1/s मायनस 1/s प्लस आर अपॉन यल अशी टर्म झालेली. मग लॅपलास इनवर्स दोन्ही साईडला सेपरेट 1/sला पण सेपरेट, 1/s प्लस आर अपॉन एलला पण सेपरेट. त्याच वेळेला व्ही अपॉन आरने पहिल्या टर्मला पण मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या टर्मला पण मल्टिप्लाय केलं. याच्यानंतर व्ही अपॉन आर इंटू 1/sचा लॅपलास किती येतो, 1 येतो, प्लस व्ही अपॉन आर ई रेस टू आर अपॉन मायनस आर अपॉन एल टी या पद्धतीनं टर्म तयार झाली. याच्यानंतर यामध्ये लक्षात घ्या, या दोघांच्यातनं व्ही अपॉन आरला जर कॉमन काढलं तर 1 प्लस ई रेस टू मायनस आर अपॉन एल इंटू टी या पद्धतीनं टर्म येईल. ठीक आहे, मग याच्यानंतर विच इज युअर पर्टिक्युलर सोल्युशन. एवढंच याच्यामध्ये फक्त एक वेळ एक्झाम्पल लिहिलं तर आपलं एक्झाम्पल कम्प्लीट होतं. ओके, यात लक्षात ठेवा, ही या ज्या टर्म्स आहेत या टर्म्स मी मधून शॉर्टकट मेथडनं डायरेक्टली मी पार्शल फ्रॅक्शन करून हे एक्झाम्पल लिहिलं आहे. हे मधला जो पार्ट आहे हा मधला पार्ट तुम्हाला कंप्लीट करून या ठिकाणी एक्झाम्पल सोडवायचं असतं. ओके, याच्यात काय डाऊट असतील तर त्या ठिकाणी माझ्याशी शेअर करा. ओके, थँक्यू.